अखेर 28 तासांच्या संपूर्ण उत्साहपूर्ण वातावरणानंतर पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुका ज्या आहेत त्या संपन्न झाल्यात। पुण्यात खचाखच भरलेला जो अलका चौक होता तो अगदी क्षणात पूर्णपणे सुन्न झालेला पाहायला मिळतोय। आणि त्याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणुकांनंतर या ठिकाणी जो काही कचरा झाला होता, गुलाल खेळलेला असेल, भंडारा असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पताका लावण्यात आले होते, फटाके फोडले होते, हे जे काही सामान असेल त्या सगळा कचरा जो आहे तो देखील काढण्याचं काम चालू झालंय। म्हणजे अगदी 10 मिनिटांच्या आतमध्ये संपूर्ण अलका चौक जो आहे तो स्वच्छ करण्याचं काम सध्या इथे सुरू असलेलं पाहायला मिळते। 10च मिनिटं झाले ती विसर्जन मिरवणूक पार पडून, मात्र 10 मिनिटांमध्ये संपूर्ण चौक इथल्या पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अगदी स्वच्छ सुंदर जसा आधी होता तसं केलेला आहे। फक्त आता कचरा गोळा करण्याचं काम बाकी आहे। ही मिरवणूक जी आहे ती तब्बल 28 तास चालली। सकाळी 10 वाजता अनंत चतुर्दशीच्या दिवशी मानाचा पहिला गणपती कसबा या गणपतीची आरती होऊन मिरवणुकीसाठी तो बाहेर पडला होता आणि शेवटचा गणपती महाराष्ट्र तरुण मंडळाचा होता, जो 28 तासांनंतर म्हणजेच आज दुपारी 3 वाजता पुण्याच्या अलका चौकातून पुढे विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाला। त्यामुळे जवळपास 200 मंडळांनी यावर्षी या लाईनीचे जे मंडळ असतात त्यांच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यानंतर आता ही सगळी मंडळ 28 तासांनंतर विसर्जन करून आपापल्या मार्गाने पुन्हा एकदा घरी परतलेली पाहायला मिळतात। जो अलका चौक काल रात्रीपर्यंत आज दुपारपर्यंत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी संपूर्ण भरलेला होता, तो अलका चौक अगदी 10च मिनिटांमध्ये संपूर्ण रिकामा झालेला पाहायला मिळतोय। पुण्याची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत होतीये। जे रस्ते बंद केले होते ते रस्ते सुद्धा तातडीने चालू करण्यात आलेत आणि अलका चौक स्वच्छ करण्याचं काम सध्या चालू आहे। पोलीस आयुक्तांनी ज्या प्रकारे सांगितलं 8000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यामध्ये पुण्याचे पोलीस सुद्धा होते, पुण्याच्या बाहेरचे सुद्धा अनेक पोलीस होते। या सगळ्या पोलिसांच्या मदतीने अतिशय निर्विघ्नपणे आणि कुठल्याही संकटाला सामोरं न जाता यंदाचा गणेशोत्सव आणि यंदाच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका ज्या आहेत त्या आता संपन्न झालेल्या पाहायला मिळतात। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी।